हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. आज आपल्यासोबत हर्षवर्धन मोहिते आहे. हर्षवर्धनचं सिलेक्शन हे शिक्षक भरतीमधून 2 वेळा झालेलं आहे. पहिल्या फेजमध्ये त्याचं 9वी-10वीच्या या ठिकाणी तो शिक्षक म्हणून लागलेला आणि आता सेकंड फेजमध्ये त्याला ज्युनियर कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून नेमणूक झालेली आहे. त्याचबरोबर RRB क्लर्क याच्यामधून देखील त्याचं सिलेक्शन VKGBला झालेलं आहे आणि RRB POच्या वेटिंग लिस्टमध्ये आहे. ती देखील त्याची वेटिंग लिस्ट थोडक्यात राहिलेली आहे, ती देखील क्लिअर होऊन जाईल. तर हर्षवर्धनचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड हे BSc, त्याच्यानंतर MSc आणि MSc नंतर B.Ed असं आहे. आणि B.Ed झाल्या 3 ते 4 महिन्यामध्ये ही टेटची परीक्षा होती आणि ही 3 ते 4 महिन्यामध्ये परीक्षा जी झाली ही याने 200 पैकी 140 मार्क्स मिळून तो पास झाला आणि त्याच्याच बेसिसवर त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि मी कायम सांगत असतो बघा, बँकिंग हा तुमच्या बँकेमधला जॉब हा तुमचा शेवटचा ऑप्शन असला पाहिजे. जर बँक सोडून दुसरीकडे कुठे मिळत असेल तर तिकडे तुम्ही अगोदर गेला पाहिजे आणि त्यात शिक्षक तर खूपच चांगला जॉब आहे. सो ही हर्षवर्धनची जर्नी कशी होती, एज्युकेशन काय नेमकं कुठून केलं त्याने, कधी पासआउट झाला, क्लास कधी लावला आणि शिक्षक भरतीसाठी त्याने कसा अभ्यास केला आणि ॲट द सेम टाईम बँकिंगचा पण कसा अभ्यास केला, याचं गायडन्स हर्षवर्धनने तुम्हाला करावं, मी अशी हर्षवर्धनला रिक्वेस्ट करतो. सर्वप्रथम स्वप्नील तांबेकर सर, त्यानंतर निनाद सर यांचा थँक्यू म्हणतो की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि त्यांचं जे मोलाचं मार्गदर्शन होतं त्यामुळेच मी इथं पोचू शकलेलो आहे. माझे BSc झाली 2018 साली, त्यानंतर 2020 साली माझं MSc झालं. MSc झालेलं त्यावेळी कोरोनाच्या पिरियडमुळे MScचं ड्युरेशन वाढलेलं. त्यानंतर जेव्हा 21ला जेव्हा माझे MSc कंप्लीट झालं त्यानंतर ऑगस्ट 21ला मी हा फ्युचर प्रो क्लास जॉईन केलेला. त्यानंतर माझा कंटिन्युअस ॲट अ टाईम माझं B.Edला सुद्धा ॲडमिशन होतं आणि बँकिंगचा अभ्यास करत करत मी B.Edचा अभ्यास करत होतो आणि बँकिंग फुल फोकस त्यावेळी बँकिंगला होता. मग 2 वर्ष ट्राय करत होतो, थोडक्यामध्ये सिलेक्शन राहत होतं, तरी पण परत सरांचं मार्गदर्शन घेऊन परत नव्यानं सुरुवात करून परत ट्राय करत होतो. आणि असं ट्राय करत करत गेल्यानंतर 22ला माझं B.Ed झालं. B.Ed झाल्यानंतर फेब्रुवारी 23ला टेटची एक्झामचं नोटिफिकेशन आलेलं. नीना सरांचं डिस्कशन केल्यानंतर त्याचा आपण फॉर्म पण फिलअप करून एक्झाम देऊया म्हटलं, कारण एक्झाम आणि आमचे लकीली काय झालेलं त्यावर्षी की हा जी एक्झाम होती ते IBPSनं कंडक्ट केलेली. त्यामुळं बँकिंगचा इतका मोठा फायदा आहे की बँकिंगचे आपले जे 3 कोर सब्जेक्ट आहेत प्लस आपलं GK जे आहे त्याचं तुम्हाला नक्कीच कोणतीही एक्झाम असू दे, स्टेट गव्हर्नमेंटची कोणतीही एक्झाम तुम्ही इझिली क्रॅक करू शकता जर तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशन फुल लेंथनं केलं तर. त्यामुळे त्याचा मला नक्की फायदा झाला आणि पहिल्याच ह्याच्यात मला 140 मार्क आले 200 पैकी. त्यानंतर पहिल्या फेजमध्ये माझं 9वी-10वीला माध्यमिकला सिलेक्शन झालं. ते झाल्यानंतर सुद्धा बँकिंगच्या सगळ्या प्री देत होतो, त्यावेळी सगळ्या प्री झालेल्या. त्यानंतर जॉईन झाल्यानंतर पहिलीच मेन्सची एक्झाम होती RRB क्लर्कची आणि RRB PO. त्यानंतर मग 1 जानेवारीला RRB मेन्समधून VKGBला माझं सिलेक्शन झालं. POचं वेटिंग आहे. त्यानंतर आता सेकंड फेजमध्ये शिक्षक भरतीच्या त्याच स्कोअरवर आपलं ज्युनियर कॉलेज स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये ज्युनियर कॉलेजला सिलेक्शन झालं. मला तुम्हा मुलांना एकच सांगायचं आहे की शिक्षक इथं खूप चांगले गायडन्स करतात, कोणी असेल, म्हणजे तुमचे पर्सनल लाईफमध्ये सुद्धा असेल किंवा इतर गोष्टी असतील तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. मी स्वतःचा साक्षीदार आहे. फक्त आपलं एवढंच आहे की आपण जे 3 विषय आहेत आपले मेन, इंग्लिश असेल, मॅथ्स असेल किंवा रिजनिंग असेल, त्याचे डाऊट जे असतील ते त्यावेळी क्लिअर करून घ्या. आणि आपल्याला एकच आहे की प्रॅक्टिस केलं पाहिजे भरपूर आणि ह्यासाठी डिसिप्लिन पाहिजे. तुमच्या मेन्स मॉकचं ॲनालिसिस नीट झालं पाहिजे. प्रीच्या मॉकचा स्कोअर थोड्याफार दिवसांनी येत राहतो, पण मेन्सचं एक्झाम आपल्याला जो ॲज अ रिझल्ट पाहिजे तो लवकर भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला मॉकचं ॲनालिसिस डेली केलं पाहिजे, नीट केलं पाहिजे आणि वेल प्रिपेअर्ड एक आपलं टाईम टेबल असलं पाहिजे आणि ते रोजच्या रोज किमान 90% 80 ते 90% फॉलो झालं पाहिजे. ह्या जर गोष्टी आपण केल्या तर बँकेसोबत इतर ज्याही काही कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम असतील त्या इझिली क्रॅक होतात. फारसं असं प्रेशर घेऊन करण्याची काही गरज नाही. फक्त एक आपल्या टाइम टेबलनुसार फोकस राहून जर अभ्यास केला तर नक्कीच सगळं होऊ शकतं. आपण जे ठरवतो ते सगळं होऊ शकतं. फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे आणि वेल प्रिपरेशन पाहिजे. थँक्यू.
तर हर्षवर्धनला मला विचारायचं आहे की तू BSc केल्यानंतर MSc केलं बरोबर, आणि MSc नंतर B.Ed केलं. B.Ed करण्याचा डिसिजन का घेतला? का कुणी तुला इन्फ्लुएन्स केलं? माझा जो फॅमिली बॅकग्राऊंड आहे तो ॲक्च्युली शिक्षकांचाच आहे. माझे आजोबा शिक्षक होते, वडील पण शिक्षण क्षेत्रातच होते, काका पण शिक्षक आहेत ज्युनियर कॉलेजला. त्यामुळे घरच्यांचं असं म्हणणं होतं की बीएड कर, तू MSc झाले तर बीएड कर. माझा ॲक्च्युली विरोध होता. माझं म्हणणं होतं की नाही, मला बँकिंगमध्येच करायचं. पण घरच्यांचं म्हणणं होतं ठीक आहे कर, तुझं बँकिंग करायचं तर तू कर, फक्त आम्ही सांगतोय म्हणून बीएड कर. आणि तेच घरातल्यांचं ऐकलं. घरातल्यांचं ऐकणं पण इम्पॉर्टंट असते हे मला आता समजलं. कारण आपली तीनच लोक अशी आहेत, आई वडील आणि शिक्षक, ही तीनच लोक आपलं हित बघतात. म्हणजे प्रामाणिकपणे जर तुमचं कोण जर चांगलं व्हावं असं जर भावना असेल, ही तीनच लोक आहेत. मित्र पण एका लिमिटपर्यंत असतात, पण हे तीन जे लोक आहेत ही तुमचं प्रामाणिकपणे तुमचं चांगलं झालेलं बघतात. त्यामुळे त्यांचं ऐकलं आणि ते माझं झालं त्यावेळी. आता बँक सोडून शिक्षक. आता बँक सोडून शिक्षक होणार आहे. तर खूप चांगलं सांगितलं त्याने. म्हणजे आपल्या फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे हे शिक्षकांचं होतं आणि त्याला शिक्षक बनायचं नव्हतं ॲक्च्युली, म्हणून बँकर बनायचं होतं. पण नशिबामध्ये जे लिहिलेलं होतं तेच त्याच्या बाबतीत घडलं. आणि एकदम बघा किती लकीली ऑक्टोबर 2022ला त्याची B.Ed कंप्लीट झालं बरोबर, आणि 2023ला फेब्रुवारीमध्ये त्यांनी टेटची परीक्षा दिली. म्हणजे साधारण 4 महिन्याचा हा फरक. म्हणजे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली त्याला भरून अशा एकदम एकत्र आल्या. आणि अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली ती म्हणजे IBPSने एक्झाम कंडक्ट केली. सो या सगळ्याचं कुठे ना कुठेतरी एक एकत्रित आल्यामुळं, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी एकत्रित आल्यामुळं पॉझिटिव्हच आउटकम मिळालं. आणि असं नाही की हर्षवर्धनने एकदा शिक्षक झालो, चांगला स्कोर आला, अभ्यास बंद केला, असं नाही. त्याने बँकिंगच्या देखील परीक्षा तो देत राहिला. आणि रिसेंटली RRB क्लर्कच्या वेळी मला तिथे भेटला होता एक्झाम सेंटरच्या तिथे. मी म्हटलं अरे कशाला देत आहेस, झालाय शिक्षक म्हटलं. तरी पण त्याने दिली आणि आता तो बँकर देखील बनला असता, पण आता त्याने टीचर बनण्याचा डिसिजन घेतलेला आहे. तो देखील आता त्याच्यासमोर एक धर्मसंकट उभा राहिलेला आहे. ते ज्युनियर कॉलेजला जॉईन करावं की 9वी 10वीला जॉईन करावं. सो असं द्विधा मनस्थितीत आहे. आणि ही द्विधा मनस्थिती माझ्या मते तुमच्या देखील आयुष्यात कधीतरी यावी. आणि ही खूप चांगली ही सिच्युएशन असते. याचा अनुभव घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला झोकून देऊन अभ्यास केला पाहिजे. आणि हर्षवर्धनने जे यश मिळवलं फार कमी वेळेमध्ये मिळवलं. त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही फॉलो केला पाहिजे. फॉलो केला तर तुम्हाला देखील लवकर यश मिळेल. सो हर्षवर्धन, पुन्हा एकदा अभिनंदन. आणि फायनल मेसेज तू आता टेटच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना काय देणार? टेटच्या एक्झामच्या सर्व कॅन्डिडेटना मी एवढंच सांगतो की जो बँकिंगचा जो सिलेबस आहे किंवा ज्या बँकेच्या मॉक्स आहेत त्या तुम्ही डेली रेग्युलर देत असाल तर त्याचं ॲनालिसिस आणि त्या डेली देत राहा. बाकी फारसा इतर गोष्टी करण्यापेक्षा जो बँकेचा सिलेबस आपण प्रॉपर फोकस करून जर केलं तर नक्की तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर शिक्षक बनण्याची संधी मिळेल. कारण IBPS कंडक्ट करते, त्यामुळं ह्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे. थँक्यू. थँक्यू.